दुर्गाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या शेतात आलेलो आहेत। तर इथं गच्च जांभळानं भरलेलं झाड आहे। तर म्हटलं चला आज आपण जांभूळ क्रश करूत। यालाच ब्लूबेरी क्रश पण म्हणतात, जांभळाचा पाक पण म्हणतात। हे सुंदरसे फ्रेश आपण आपल्या झाडाचे ना असे जांभळं, पिकलेली जांभळं तोडून घेणार आहेत। आपण हे काही जास्त करणार नाही, पाव किलोच्या रेशोमध्ये करणार आहेत। हे आपले जांभळं ना एक पाव किलो आणि वरती 100 ग्राम असतील, म्हणजेच 350 ग्राम असतील हे जांभळं। याला स्वच्छ आपण धुवून घेऊत आणि छानसे असे पिकलेले मोठे जांभळं आहेत हे, त्याच्यामुळं याचा गरही छानच पडणार आहे। हे पाहिलं किती मोठे आहेत आणि काळे पण आहेत। तर हे सर्व प्रोसेस आपण चुलीवर आणि शेतात करणार आहेत। एक पातेलं घेतलं, त्यात एक तांब्याभर पाणी घातलं आणि हे जांभळं स्वच्छ धुतलेले याच्यामध्ये घालणार आहेत आपल्याला। आता या जांभळाला आपल्याला शिजवायचं आहे। एक 8 ते 10 मिनिट आपण याला छानसं शिजवून घेणार आहेत आणि याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं, याच्या अंगापुरतं पाणी बस होतं, नाहीतर पाण्याला वेळ लागतो उकळायला, शिजायला आणि याच्यात या जांभळामध्ये जास्त पाणी होतं। आता पाहिलं ते एक 8-10 मिनिटांना आपल्या जांभळाचा कलर चेंज झाला आहे। चेक करूत आपण जांभळं शिजलेत का नाहीत। तर आता मला थोडंसं वाटते की वरचं त्याचं कवच निघाले पण आतमधून टणकच आहेत। आणखीन एक 5 मिनिट आपण याला असंच शिजत घालू। आता छानसं शिजल्यासारखे दिसत आहे, त्याच्यातल्या गुठळ्या पण बाहेर पडत आहेत। ह्या प्रमाणामध्ये आपल्याला जांभळं हे शिजवून घ्यायचे आहेत। हे सर्व जांभळं या पातेल्यातून काढूत आपण आणि हे थंड झाले की याच्यातल्या अशा बिया काढायच्या आहेत आपल्याला। आणि या स्टेजला ना तुम्ही हे जांभळाचा गर या ठिकाणी कुस्करू पण शकता किंवा मिक्सरमधून गर काढूही शकता। तर मला ना हा गर असा मोठाच पाहिजे, त्याच्यामुळं मी असाच गर टाकणार आहे। जेवढं माझ्या हातानं कुस्करता येईल तेवढंच मी कुस्करणार आहे। हे छानसं याच्यातलं ना आपण बिया काढून घेतल्या आणि 350 ग्राम जांभळासाठी ना आपण पाव किलोच्या अर्धा म्हणजे 125 ग्रामच गूळ वापरणार आहेत। पातेल्याला तूप वगैरे काही नाही लावलं, तसाच गूळ आपण पातेल्यामध्ये घातलेला आहे। आता यावेळेस ना आपल्या खालच्या चुलीचा जाळ एकदम मंद आहे, म्हणजे आपण हे आरावर करत आहेत। जाळ जर जास्त असेल ना तर आपलं पातेलंही करपतं आणि जाळ जास्त असल्यामुळं गुळाचा लवकर पाक बनतो, तो टणक बनतो, त्याच्यामुळं मी हे आरेवर करत आहे। जर गॅसवर तुम्ही करत असाल तर स्लो फ्लेमवर करा। आता याचा ना आपण जाळ वाढवूत, कारण आता ह्या स्टेजला ह्या पातेल्यामध्ये गुळाला बबलिंग आलेले आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला गर टाकायचं आहे। गर टाकल्यावर ना ह्याच्यामध्ये पाणी सुटेल, त्यासाठी आपल्याला ते पाणी ना आटवायचं आहे, त्याच्यासाठी आपण जाळ लावणार आहेत। हे पाहिलं एकदम सुंदर याचा कलर आलेला आहे। आता हा गर टाकला जांभळाचा की याला थोडंसं हलवलं की जांभळातील पाणी लगेचच बाहेर निघायला चालू होतं, त्यासाठी आपण आज मोठी केली आहे। आणि छान एक 4 ते 5 मिनिटात हे आपला जांभूळ क्रश, जांभूळ पाक तयार होतो। ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे, नवीन नाही आहे ही। म्हणजे खेडेगावात किंवा पूर्वीची लोक ना हे असं बनवून ठेवायचे, वर्षभर त्यांचं हे टिकायचं। तर या स्टेजला ना याच्यात तुम्ही एक अर्धा लिंबू पिळू शकता आणि चिमटभर मीठही घालू शकता, आणखीन हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। पण या ठिकाणी माझ्याजवळ दोन्ही अवेलेबल नाही। आता या ठिकाणी मला कुठंतरी ना जांभळाचे मोठे असे ना क्रश दिसत आहेत, ते मी ना थोडंसं असं भत्त्यानं ठेचून घेते। आता या स्टेजला आपला पूर्ण जांभूळ क्रश ना तयार झालेला आहे। फक्त आपल्याला ना याच्यातला हा गर थोडासा ठेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हे थोडंसं मॅश होईल। आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, जेव्हा खाताना एक चंग येतो ना या जांभळाचा, खूप सुंदर लागतो। आता पाहिलं मी पूर्ण आर कमी केलेला आहे, म्हणजे जाळ कमी केलेला आहे, आरावर चालू आहे, कारण ऑलमोस्ट आपलं ना हे जांभूळ क्रश बनलेलं आहे। हे अप्रतिम सुंदर झालेलं आहे। हे पाव किलो पेक्षा थोडंसं जास्त आहे, पण आत्ता खूप कमी झालं आहे, कारण इतकं अप्रतिम सुंदर याचा वास येत होतं आणि दिसायलाही लागत होतं। तर खाऊन आमच्याकडून फक्त एवढंच ना आता 1 चम्मचभर शिल्लक राहिलेला आहे। अप्रतिम बनते डिश, नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला तर हा गर आपल्याला बनलेला आहे, जामून क्रश
किंवा याला आपण इंडियन ब्ल्यूबेरी क्रश म्हणू शकतो. याची आपण प्लेटिंग करू. त्यासाठी मी एक छानसं असं सुंदरसं पान घेतलेलं आहे. त्या पानावर हा अगदी सुंदर दिसणारा आणि बघितलं की लगेचच खाऊ वाटणारा असा हा जांभळाचा क्रश आपण ठेवू. हा ना बाहेर एक 1.5 ते 2 महिने आज्यात राहतो आणि फ्रीजमध्ये तर 6 महिने नक्कीच राहील. पाहिलं याचा कलर खूप सुंदर लागत आहे. ही तुम्ही चपातीसोबत, ब्रेडसोबत, लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता. खूप सुंदर अप्रतिम लागतं. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.